आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे MS17 टू नॉर्वे. तर आजचा व्हिडिओ थोडासा मजेशीर असणार आहे, की आम्ही छान मज्जा केलेली आहे आज. चला तर मग बघूया की काय असणार आहे व्हिडिओमध्ये. तर गाईज आता मी तुम्हाला थोडंसं बाहेर घेऊन जाते आणि दाखवते की बॅकयार्डमध्ये किती स्नो साठलेला आहे. आणि बघा गाईज की किती स्नो साठलेला आहे, कारण 2 दिवस कंटिन्युअस स्नो स्टॉर्म असल्यामुळे ना एवढा सगळा स्नो साठलेला आहे. आणि ह्या मुलांच्या सायकल्स बघा गाईज की त्या पूर्णपणे स्नोमध्ये बुडालेल्या आहेत. आता जोपर्यंत हा स्नो कमी होत नाही तोपर्यंत ह्या सायकल काढणं अशक्य आहे. आणि आता मी तुम्हाला थोडंसं आत जाऊन दाखवते की किती डीप स्नो आहे ते. आणि इथे ॲक्च्युली छोटीशी पायरी आहे, तर त्यामुळे इथे मला भीती वाटते की माझा पाय त्याच्यावरून सटकणार तर नाही ना, आणि ट्विस्ट तर होणार नाही ना, त्याची मला खरं तर भीती वाटते, म्हणून मी इथे हळू चालली आहे. आणि बघा की माझे पाय अगदी गुडघ्यापर्यंत खाली जात आहेत, एवढा स्नो झालेला आहे. आणि मी खरं सांगते की ज्यावेळी असा स्नोफॉल होतो तर मला स्नोमध्ये खेळायला भयंकर आवडतं, म्हणजे खूप मज्जा येते. आणि त्यानंतर आम्ही इथे स्नोमॅन बनवण्याचा प्रयत्न करत आहोत ॲक्च्युली. आणि स्नोमॅन बनवण्यासाठी आधी मला आता त्याचा हेड बनवायचा होता. तर हेड बनवण्यासाठी मी इथे एक छोटासा स्नोबॉल तयार करते, पण तो बनत नव्हता कारण स्नो खूप लूज आहे सध्या, आत्ता स्नोफॉल झालेला असल्यामुळे, त्यामुळे तो बनत नव्हता. मग मी ती आयडिया ड्रॉप केली आणि विचार केला की आपण तसाच स्नोमॅन बनवूया. तर मग मी तसाच स्नोमॅन बनवते आत्ता. आणि आता इथे अर्जुनही परत माझ्या हेल्पला आला. ॲक्च्युली तो सुरुवातीपासूनच माझी हेल्प करत होता, पण थोड्या वेळासाठी तो आत गेलेला होता, त्यामुळे तो थोड्या वेळाने बाहेर आला आणि माझी हेल्प करायला लागला. थोड्या वेळ त्याने स्नोमॅन बनवायला माझी हेल्प केली. आणि नंतर त्याच्या डोक्यात एक प्लॅन आला की मम्मा आपण स्नोबॉल फायटिंग खेळूया. मग आम्ही दोघं तिथे स्नोबॉल फायटिंग खेळायला लागलो. कारण त्यांच्या स्कूलमध्ये ही ॲक्टिव्हिटी असते ॲक्च्युली, स्नोबॉल फायटिंग ते स्कूलमध्ये खेळतात. तर तो मलाही म्हणाला आणि त्यानंतर मग आम्ही उरलेला स्नोमॅन आमचा कंप्लीट केला आणि असा काहीसा दिसतोय आमचा स्नोमॅन. खूप अगदी छान नाही आहे, पण ठीक आहे. त्यानंतर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं, तर त्यासाठी मी इथे परत रेडी होते आणि तुम्हालाही दाखवते की बाहेर जाण्यासाठी काय काय तयारी करावी लागते, स्पेशली स्नोमध्ये. तर इथे ऑलमोस्ट मी आता तयार झालेलीच आहे आणि आता थोड्या वेळातच आम्ही बाहेर निघणार आहोत. आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की जे बेंच आहे तर त्यावर असं वाटते की छान एक केक सजवून ठेवला आहे स्नोचा. आणि त्याच्यावरच मला एक हार्ट शेप तयार करायचा होता, पण तो काही मला जमेनाच. तर मग मी पुन्हा आपला नॉर्मल खेळ. आणि त्यानंतर आम्ही इथे बाहेर निघालो आणि म्हटलं तुम्हालाही आमच्यासोबत बाहेर घेऊन जावं. तर त्यासाठी इथे छोटासा व्हिडिओ मी शूट केला.
आणि इथे जे तुम्ही बघताय की हा एक स्नो ब्लोअर आहे. तर जर तुमच्या ड्राईव्हवेमध्ये जर स्नो असेल आणि तो जर तुम्हाला ट्रॅक्टरनी काढणं शक्य असेल, तर इथे असे स्नो ब्लोअर्स असतात की ज्यांनी तुम्ही तुमच्या ड्राईव्हवेमधला स्नो क्लीन करू शकता. आणि जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या इथे समोर ट्रॅक्टर येऊन तो क्लीन करून जातो. तर हा तो ट्रॅक्टर आहे आणि अशा पद्धतीने तो समोरचा पूर्ण स्नो क्लीन करत असतो. आणि इथे त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला दिसलं की मी व्हिडिओ शूट करते, म्हणून त्यांनी इथे थोडासा ट्रॅक्टर स्लो केला.